विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत एल गडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी, केआरटी आर्ट, बीएच कॉमर्स, एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज ए केटीएचएम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण जी 220A ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 4 विषयी चर्चा करत आलो. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण फॉरेस्ट रिसोर्सेस याविषयी चर्चा करत आलो. मागील तासिकेला आपण असं बघितलं होतं की फॉरेस्ट रिसोर्सेस करत असताना किंवा फॉरेस्ट कॉन्झर्वेशन इन महाराष्ट्र करत असताना की महाराष्ट्रामध्ये असणारे वनक्षेत्र वाढविणे असेल या काळाची गरज झाली आहे. जर यासाठी आपण कोणकोणते जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत किंवा कोणकोणत्या संकटांना तोंड द्यावे लागेल यासाठी वनसंवर्धन करणे किती काळात महत्त्वाचे आहेत किंवा वृक्षारोपणाद्वारे अधिक क्षेत्र कसे वनाखाली आणता येईल याचा विचार आपण मागील तासिकेला केला. किंवा असलेल्या वनांचे संरक्षण करणे असेल, संवर्धन करणे असेल किंवा त्याची काळजी घेणे असेल, याचबरोबर समाजातील सर्व घटकांच्या मदतीने की वनक्षेत्र वाढविण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन एक सामुदायिक प्रयत्न करणे गरजेचे आहेत असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच आपण असंही म्हणत होतो की जंगलांचे नष्ट होणाऱ्या वनस्पतींचे जतन करणे, संगोपन करणे याला आपण वनसंवर्धन किंवा फॉरेस्ट कॉन्झर्वेशन असं म्हटलो. म्हणजे थोडक्यात वनसंवर्धन ही एक व्यापक संकल्पना मांडत असताना किंवा वनसंपदा असल्यामुळे मानवाने आपल्याला माहिती आहे की मानवाने प्रत्येक गोष्टी ठिकाणी असणाऱ्या मानवाद्वारे त्या असणाऱ्या वनांचा एक मानवाच्या असणाऱ्या गरजापूर्तीसाठीच वापर केला गेला आहे. जर हा वापर केला गेला तर अतिशय काळजीपूर्वक होणे गरजेचे आहे असे आपल्याला म्हणता येईल. म्हणून वनांचा अपव्यय थांबवण्यासाठी गरजेचे आहेत. असलेल्या वनाचे संवर्धन करत असताना दुसरीकडे येणे जाणे शक्य नाही अशा या भागामध्ये वृक्षारोपण करत असताना वनक्षेत्र वाढविणे गरजेचे आहेत. त्या ठिकाणी नितांत होणे गरजेचे आहेत असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे या ठिकाणी सांगत असताना आपण असं बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये वनसंवर्धन करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. काही उपाययोजना आपण त्या ठिकाणी बघितल्या होत्या. त्यामध्ये सामाजिक वनीकरणाची व्याप्ती वाढवणे असेल, वृक्षारोपण करताना स्थानिक हवामान असेल, गरज असेल यानुसार झाडांचे वृक्षारोपण करणे असेल किंवा वनसाक्षरता वाढवणे. वनसाक्षरता म्हणजे काय की वनाबद्दल असणे शास्त्रीय असेल, सामाजिक माहिती असणे किंवा वनांचा व काटकसरीने वापर करणे, वृक्षातोड न करता वन संवर्धन करणे. त्याचबरोबर लोकांची मानसिकता असेल, वैयक्तिक वर्तनामध्ये वन संवर्धनामध्ये पोषक बदल करणे असेल, या सर्वांची गोष्टी ह्या असणाऱ्या त्या लोकांना नक्कीच समजली गेली पाहिजेत. किंवा रस्ते असेल, रेल्वे असेल किंवा कालवे असेल इत्यादींच्या कडेला वृक्षारोपण करणे गरजेचे आहे असाही आपल्याला या ठिकाणी विचार केला होता. त्यानंतर गुरे चराई नियंत्रित जागेमध्ये केली गेली पाहिजेत. म्हणजे रोपांची हानी टाळण्यासाठी किंवा लावलेली वृक्ष यांची नासधूस होण्यापासून वाचण्यासाठी असेल तर त्या ठिकाणी गुरेचराईबाबत असलेले ते अतिशय असे कडक कायदे करण्यात आले पाहिजे. हे कायदे करत असताना कोणाच्या मदतीने ते केले गेले पाहिजे याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. आणि चांगल्या प्रकारे नियोजन करून आपण त्या ठिकाणी नक्कीच याच्यावरती विचार करू शकतो किंवा चांगल्या प्रकारे वृक्षांची हानी थांबवू शकतो आणि वनक्षेत्र वाढवण्यासाठी मदत करू शकतो. हे आपण मागील तासिकेला बघितलं आहे. विद्यार्थी वनसंपदेचा टॉपिक मध्ये आपण बघत असताना की महाराष्ट्रातील वनसंवर्धन हा टॉपिक बघत आलो आहे. मागील तासिकेला आपण बघितलं होतं की आता या आजच्या बघितलं होतं की वनसंवर्धन करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आपण करू शकतो. त्यातील काही उपाययोजना म्हणजे वनसंवर्धन पूरक कार्यक्रम किंवा उपक्रम राबवणे असेल, वनशेतीसारखा कार्यक्रम असेल किंवा कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे असेल, पुनर्वृक्षारोपण करणे असेल किंवा इतर उपाययोजना कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो आपण या सर्व उपाययोजनांचा मागोवा आजच्या तासिकेला आपण घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक गोष्ट अभ्यासत असताना किंवा महाराष्ट्रातील वनसंवर्धन करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहेत, कोणकोणत्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे सवय लावू शकतो ह्याही गोष्टीचा संवर्धन नक्कीच त्यातून वन संवर्धन करणे असेल किंवा वेगवेगळे उपाययोजना असतील त्या वेगळ्या उपाययोजनांचा आपण ह्या ठिकाणी विचार केला आहे. तर मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील वनसंवर्धन कोणकोणत्या घटकाच्या आधारे किंवा कोणकोणत्या उपक्रमाच्या आधारे आपण करू शकतो याचा विचार आजच्या तासिकेत आपण करणार आहोत. प्रथम बघूया आपण की महाराष्ट्रातील प्रस्तावना बघत असताना की महाराष्ट्रातील वनक्षेत्र वाढवणे ही काळाची गरज झाली. का गरज झाली तर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यावरणीय समस्या महाराष्ट्रातील लोकांना जाणवू लागल्या आहेत. ह्या जाणव म्हणजे त्यामध्ये दुष्काळ असेल, पूर असेल किंवा तापमानातील वाढ असेल, त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची पर्यावरणीय समस्या निर्माण होत असताना वनक्षेत्र वाढवणे ही काळाची गरजच नक्की झाली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात या वनक्षेत्र वाढवणे असताना ही काळाची गरज का झाली तर यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे आणि जर जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर भविष्यात येणाऱ्या अनेक संकटांना त्या ठिकाणी आपल्याला तोंड द्यावे लागणार आहे. आणि हे जर त्या ठिकाणी वनसंवर्धन करावे लागले
तर वन संवर्धन करण्यामुळे किंवा वन संवर्धन जर केले तर वृक्षारोपणाद्वारे अधिकाधिक क्षेत्र कसे वनाखाली आणता येईल याचाही आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. जर अशा प्रकारे आपण विचार केला तर नक्कीच त्या ठिकाणी असणाऱ्या भविष्यात येणारे वेगवेगळे प्रकारचे कोणतेही संकट जर असतील त्या संकटाला आपण चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. असलेल्या वनांचे संरक्षण करणे, त्यासाठी संवर्धन करणे, त्याचबरोबर समाजातील सर्व घटकांच्या मदतीने वनक्षेत्र वाढवण्यासाठी शासनाने जो पुढाकार घेतला आहे त्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणे गरजेचे आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात असा आपण जर विचार केला की पृथ्वीवरती असणाऱ्या जंगलांचे किंवा नष्ट होणाऱ्या वनस्पतीचे जतन किंवा संगोपन करून वनसंवर्धन कसे करता येईल किंवा त्याला फॉरेस्ट कन्झर्वेशन आपण असं म्हणतो. म्हणजे वनसंवर्धन जरी एक व्यापक संकल्पना असली तरी व्यापक संकल्पना ही वने एक साधन संपदा असल्यामुळे आपण वनांचा वापर मानवाद्वारे कसा केला गेला जाणार आहे याचा विचार या ठिकाणी होणे गरजेचे आहे. म्हणजे थोडक्यात असं आपल्याला सांगता येईल की वनाचे संवर्धन करत असताना दुसरीकडे जेथे जेथे शक्य आहे अशा भागामध्ये वृक्षारोपण केलं पाहिजे. नक्कीच त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं तर त्या ठिकाणी असणाऱ्या वनक्षेत्रामध्ये वाढ होईल आणि झाली तर नक्कीच त्या ठिकाणी वाढ झालीच तर त्या ठिकाणी नितांत गरजेचं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. म्हणजे थोडक्यात जर त्या ठिकाणी वृक्षारोपण करून वनक्षेत्रामध्ये वाढ झाली तरच आपण त्या ठिकाणी ही काळाची गरज किंवा आपण भागवू शकतो असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. आता महाराष्ट्रामधील असणाऱ्या वन संवर्धनासाठी कोणकोणते उपाययोजना आपण करू शकतो त्या उपाययोजनापैकी आपण बघितल्या होत्या मागील तासिकेला. सामाजिक वनीकरणाची व्याप्ती वाढवणे असेल, वृक्षारोपण करताना स्थानिक हवामान असेल, गरज असेल यानुसार झाडांचे वृक्षारोपण करणे, वन साक्षरता वाढविणे, त्यानंतर रस्ते, रेल्वे किंवा कालवे असतील इत्यादींच्या कडेला वृक्षारोपण करणे, गुरेचराई नियंत्रित जागेत करणे हे आपण मागील तासिकेला बघितले. या आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत वन संवर्धनपूरक कार्यक्रम किंवा उपक्रम राबवणे असेल, वनशेती असेल, त्याचबरोबर कायद्याची कठोर अंमलबजावणी असेल किंवा पुनर्वृक्षारोपण असेल किंवा इतर उपाययोजना. अशा प्रकारे ह्या वनसंवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना दिल्या आहेत. या उपाययोजना जर चांगल्या प्रकारे राबवल्या तर नक्कीच त्या ठिकाणी वनक्षेत्रामध्ये वाढ होऊ शकेल आणि वाढ झालीच तर नक्कीच त्या ठिकाणी असणाऱ्या 33% क्षेत्र वनाखाली येऊ शकतं याही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अशा प्रकारे आज वन संवर्धक पूरक कार्यक्रम राबवणे म्हणजे काय तर अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वन संवर्धक पूरक कार्यक्रम राबवले जातात, उपक्रम मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. पण हे उपक्रम घेत असताना त्या ठिकाणी असणारे त्याची किती मोठ्या प्रमाणावर घेतले जातात ते जास्तीत जास्त प्रमाणात घेतले जावेत व ते स्थानिक पातळीवर असतील ते समाजापर्यंत पोहोचले गेले पाहिजेत. म्हणजे अशा ठिकाणी जर वन संवर्धन पूरक कार्यक्रम त्या ठिकाणी असणाऱ्या कार्यक्रमात नक्कीच झाले तर त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी असणाऱ्या वनक्षेत्र वाढवण्यामध्ये मदत होऊ शकते. यासाठी त्याची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे असं आपल्याला सांगता येईल की यामध्ये असेल वाढदिवस असेल, लग्न समारंभ असेल किंवा कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांना वृक्ष भेट देणे असेल, या गोष्टी त्या ठिकाणी नक्कीच झाल्या तर त्या ठिकाणी त्याचा फायदा होऊ शकतो असं आपल्याला सांगता येईल. आता मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल यासारख्या शहरांमध्ये महिला वर्ग या वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी कार्यक्रम घेत असतात. या ठिकाणी कार्यक्रम घेत असताना वृक्षारोप भेट देणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट गरजेची आहे असं आपल्या या ठिकाणी सांगू शकतो. थोडक्यात शाळा असेल, महाविद्यालय असेल किंवा शासकीय कार्यालयामध्ये विशेष दिन साजरे करणे, उदाहरणार्थ पर्यावरण दिन असेल, वन दिन असेल, वसुंधरा दिन असेल, या ठिकाणी निश्चित दिवस साजरे करत असताना त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला गेला पाहिजे. म्हणजे मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त वन वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला गेला, त्या ठिकाणी उपक्रम राबवले गेले तर वन संवर्धन नक्कीच चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि थोडक्यात त्या ठिकाणी वनक्षेत्र वाढवण्यामध्ये थोडाफार का होईना वाटा त्या ठिकाणी असेल. म्हणजे यासारख्या उपक्रम असेल किंवा कार्यक्रम असेल याची व्याप्ती जर जाणीवपूर्वक वाढवली गेली तर नक्कीच त्यातून वनक्षेत्र नक्कीच वाढेल आणि लावलेले वृक्ष वाढवले जातील आणि त्याचे संरक्षण करणे हे सर्वात महत्त्वाचे गरजेचे आहेत असे आपल्या या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे थोडक्यात वन संवर्धन पूरक कोणकोणते कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाला सर्वात महत्त्वाचं पहिलं प्राधान्यक्रम दिले पाहिजे आणि जास्तीत जास्त प्राधान्यक्रम देऊन जास्तीत जास्त उपक्रम राबवता येतील आणि जर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवले गेले तर नक्कीच त्याचा फायदा होईल आणि वनक्षेत्र वाढेल असं आपल्याला या ठिकाणी नक्कीच सांगता येत आहे. यानंतर पुढचा पॉईंट बघूया वनशेती. आता वनशेती म्हणजे काय की जास्तीत जास्त आता महाराष्ट्र सरकारने आपल्याला माहिती आहे की सर्वात महत्त्वाचे शासनाने वनशेती अभियान सुरू केले आहे. आता वनशेती अभियान सुरू करत असताना त्यांनी बघितलं की या सन 2017 ते 2018 मध्ये 8 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. आता निधी उपलब्ध करून दिला तर वनशेती म्हणजे काय की जास्तीत जास्त मोठ्या फळझाडे असेल किंवा वनशेती त्या ठिकाणी राबवली गेली पाहिजेत. ज्या जमिनीमध्ये काही कारणास्तव म्हणजे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं पीक येऊ शकत नाही अशा ठिकाणी उदाहरणार्थ पाणथळ जमीन असेल किंवा क्षारयुक्त जमीन असेल किंवा पडीक जमीन असेल अशा सर्वसाधारण पिके घेता येत नाही अशा प्रकारे अशा ठिकाणी काही झाडांची लागवड करायची आणि त्यामुळे
नक्कीच वनक्षेत्र वाढेल यासाठी आपल्याला सांगता येईल. म्हणजे थोडक्यात ज्या जमिनीमध्ये पिके घेण्यासाठी चांगली नाहीये, तर त्या ठिकाणी आपण अशा झाडांची लागवड त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे त्याचा एक वनक्षेत्र वाढवण्यासाठी नक्कीच फायदा होईल असे आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात महाराष्ट्रातील डोंगर पट्ट्यावरही वनशेती आपण करणे शक्य होईल, फक्त त्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे लागेल असं आपल्या या ठिकाणी नमूद करतो या की ज्या भागामध्ये आदिवासी जमातीचे लोक राहतात अशा भागात सर्वात महत्त्वाची वनशेती करणे शक्य होईल. कारण उत्तर महाराष्ट्रातील, पश्चिम महाराष्ट्राच्या अशा भागात काही भागात वनशेतीला महत्त्व दिले गेले पाहिजे. जर वनशेतीला जर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात संधी दिली तर त्या ठिकाणी नक्कीच वनक्षेत्र वाढविण्यामध्ये असेल किंवा निर्वनीकरण कमी होण्यास मदत होईल असे आपल्या या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच जर आपण त्या भागातील लोकांना त्याबद्दल असणारं सहाय्यभूत जर त्या ठिकाणी दिलं तर नक्कीच त्या ठिकाणी असणारे वनशेती वाढेल आणि वनशेती वाढले तर नक्कीच वनसंवर्धन किंवा असणाऱ्या याच्यामध्ये वाढ होईल असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे थोडक्यात ज्या शेतकऱ्यांनी वनशेतीसाठी प्रोत्साहन किंवा आर्थिक मदत देणे ही गरजेचं आहे असं आपल्या या ठिकाणी वाढेल. म्हणजे थोडक्यात जर आर्थिक मदत असेल किंवा प्रोत्साहन जर दिलं तर त्या ठिकाणी असणाऱ्या वनक्षेत्रामध्ये नक्कीच वाढ होईल असं या ठिकाणी सांगता येऊ शकतं. म्हणजे थोडक्यात असं आपण विचार करूया की वनशेती जर वाढली तर त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वनशेतीसाठी प्रोत्साहन असेल, आर्थिक मदत जर दिली तर त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या प्रदेशामध्ये असणारे वनक्षेत्र नक्कीच वाढेल आणि वनक्षेत्र जर वाढले तर ते त्या ठिकाणी असणाऱ्या परिस्थितीला नक्कीच त्या प्रकारे चांगल्या प्रकारे त्याचा होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. त्यानंतर पुढे जाऊया कठोर कायद्याची अंमलबजावणी करणे. कुठलाही कायदा असेल तो कायदाही करत असताना की कायदा असतो पण तो ठिकाणी अंमलबजावणी होत नाही. म्हणून जर त्या कायद्याची कठोर अंमलबजावणी केली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणून भारतामध्ये सन 1980 मध्ये वनसंवर्धन कायदा पारित केला गेला. या कायद्याद्वारे जर आपण बघितलं तर वनक्षेत्राखाली वृक्ष तोडण्यासाठी दंड आणि शिक्षा ठरवण्यात आली आहे. पण या शिक्षेवरून कोणाला शिक्षा झाली असे काही वाटत नाही. पण म्हणजे त्या ठिकाणी मात्र यासाठी कठोर अंमलबजावणी होत नाही. म्हणजे थोडक्यात जर कठोर अंमलबजावणी झाली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल. म्हणजे मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने वृक्षतोड सगळीकडेच होते, मात्र त्यावर फारशी कारवाई होत नाही, दिसत नाही. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे असणारे कायदे जर चांगल्या प्रकारे जर त्याची अंमलबजावणी किंवा अतिशय कठोरपणे अंमलबजावणी केली तर त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि त्याचा नक्कीच फायदा होईल म्हणजे थोडक्यात वनसंवर्धन चांगल्या प्रकारे होऊ शकतं किंवा वनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. किंवा थोडक्यात कायद्याद्वारे वृक्षतोड करणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त कडक शिक्षा देणे ही गरजेचे आहे. जर त्या ठिकाणी लोकांना जर शिक्षा दिली तर त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी असणारे हे कायदे पाळले जातील. कायदे जर त्या ठिकाणी चांगले पाळले गेले तर त्या ठिकाणी जे कमी होते, वनक्षेत्र जे कमी होते त्या ठिकाणी नक्कीच त्याला आळा बसेल. पर्यायाने त्या ठिकाणी वनक्षेत्र वाढल्यास आणि तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की लोकांमध्ये कायद्याचा आदर हा असणं हे गरजेचं आहे. जर लोकांनी त्या कायद्याचा आदरच केला नाही तर त्या ठिकाणी असणाऱ्या कठोर कायदे असतील किंवा ह्या गोष्टी असतील तर त्या कठोर कायदे कधी लोक आदर करतील. तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त असणारे ते कठोर कायदे चांगल्या प्रकारे जर अंमलबजावणी झाली तर लोकांमध्ये नक्कीच आदर निर्माण होईल असं या ठिकाणी सांगता येऊ शकतं. थोडक्यात जर अशा ज्या लोकांनी कायद्याचे पालन केले तरच नक्कीच वनांचे संवर्धन होईल असे आपल्या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे थोडक्यात नक्कीच अशा गोष्टी जर त्यांनी पाळल्या तर नक्कीच त्या ठिकाणी वनक्षेत्र वाढण्यामध्ये थोडासा फार होईना हातभार लागेल. आणि म्हणजेच त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हे सर्व जर पाळायचे असेल तर त्यासाठी आपल्याला कठोर कायदे आणि कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे असं आपल्या या ठिकाणी सांगूया. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर पुनर्वृक्षारोपण. आता महाराष्ट्रामध्ये असे पुनर्वृक्षारोपण करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा प्रकल्प, विकास योजना राबवताना काही वृक्ष तोडणे गरजेचे असते. पण जर काही त्या ठिकाणी वृक्ष तोडले गेले तर जुने वृक्ष तोडले गेले तर त्या ठिकाणी नवीन वृक्ष लावले गेले पाहिजेत. असे प्रकल्प राबवत असताना किंवा विकास योजना राबवत असताना मोठ्या प्रमाणावर किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल, राज्य महामार्गाला किंवा वेगवेगळे महामार्ग तयार करत असताना किंवा रेल्वे मार्ग तयार करत असताना काही वृक्ष जे जास्तीत जास्त मोठ्या जे जुने वृक्ष असतात किंवा जास्त वयाचे वृक्ष असतात ते तोडले जातात. पण ते तोडल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. मग तो वृक्ष लागवड कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. प्रसंगी वृक्ष तोडण्यास पर्याय नसेल तर तोडलेल्या वृक्षाऐवजी नवीन वृक्ष तोडलेल्या वृक्षाचे 10 पट लावणे सक्तीचे केले गेले पाहिजेत. म्हणजे ह्या सर्व गोष्टी जर चांगल्या प्रकारे राबवल्या गेल्या तर नक्कीच त्या ठिकाणी पुनर्वृक्षारोपणाचा कार्यक्रम जर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे केला तर नक्कीच त्या ठिकाणी फायदा होईल आणि वनक्षेत्र वाढवण्यामध्ये मदत होऊ शकते. म्हणजे वनसंवर्धन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. थोडक्यात वृक्ष लागवड करणे गरजेचे नसून त्यासाठी वृक्षाची सर्वसाधारणपणे वाढ होईपर्यंत त्याचे संरक्षण करणे किंवा संवर्धन करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर त्या प्रकारे चांगल्या प्रकारे संवर्धन केलं किंवा त्या ठिकाणी संरक्षण केलं तर नक्कीच त्या ठिकाणी पुनर्वृक्षारोपण याचा फायदा होऊ शकतो आणि वनक्षेत्रामध्ये वाढ होऊ शकते असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. जर
100% वृक्ष जगणार नसेल तर कमीत कमी त्या ठिकाणी 60 ते 80% वृक्ष जगतील याचाही विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. जर या ठिकाणी केला तर नक्कीच या धोरणामुळे किंवा या गोष्टींमुळे नक्कीच वनक्षेत्र घटणार नाही, कदाचित यामुळे वाढेलच असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे ज्या ठिकाणी जर जे जुने झाडं तोडली त्या ठिकाणी नवीन झाडं किंवा त्याच्या 10पट झाडे लावली तर मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र वाढवण्यामध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे थोडक्यात ह्या सर्व गोष्टी पाळत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की वृक्षाला लागवड करणे, वृक्ष लागवड केल्यानंतर त्याचे संवर्धन करणे किंवा संगोपन करणे आणि संगोपन केल्यानंतर म्हणजे जोपर्यंत सर्वसाधारण वाढ होईपर्यंत म्हणजे सर्वसाधारणपणे त्याचे नुकसान होईपर्यंत त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. ह्या सर्वांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक असणाऱ्या नागरिकांनी असतील, प्रत्येक त्या ठिकाणी असणाऱ्या त्या प्रत्येक समाजातील प्रत्येक भागाने असतील त्या ठिकाणी त्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जसं वनसाक्षरता ही गरजेची आहे, म्हणजे ते प्रत्येकाच्या मनामध्ये ते बोंबवलं गेलं किंवा इच्छापूर्ती निर्माण झाली पाहिजे तरच त्या ठिकाणी ह्या गोष्टी होऊ शकतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता त्यानंतर पुढे बघूया की इतर उपाययोजना काय करता येईल. इतर उपाययोजना करत असताना वरील प्रमाणे उपाययोगात काही उपाय केल्यास महाराष्ट्रातील वनसंवर्धनाला मदत होईल असं आपल्याला वाटतं की प्रत्येक शहरामध्ये हरित पट्टे तयार करावेत. मग ते प्रत्येक शहरामध्ये हरित पट्टे जर तयार केले म्हणजे त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक असेल या वेगळे हरित पट्टे जर तयार केले तर नक्कीच त्या ठिकाणी वनसंवर्धनाला त्या ठिकाणी मदत होईल असे आपल्या या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात ज्या भागातील जागा फक्त वृक्षासाठीच राखीव ठेवल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही बांधकाम असेल किंवा कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी केला गेला नाही पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी फक्त वृक्ष लागवड केली पाहिजे. तर अशा प्रकारचे वृक्ष लागवड केली तर नक्कीच त्या ठिकाणी असणाऱ्या त्याच्यावरती थोडं आपण मात करू शकतो. थोडक्यात वनामुळे मानवी क्रियामुळे आगी लागणार नाहीत, थोडी काळजी घ्यावी. उन्हाळ्यात ज्या ठिकाणी नेहमी वणवे लागतात अशा ठिकाणी विशेष उपाययोजना करावीत. काही वेळेस ज्या वेळेस काही मिनिटांमध्ये अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या अशाही या ठिकाणी गोष्टी ह्या ठिकाणी राबवल्या गेल्या पाहिजेत. थोडक्यात सर्वसाधारणपणे सर्व वनांची मालकी सरकारने आपल्याकडे ठेवलीच पाहिजेत. त्यामुळे नियमबाह्य असेल किंवा अवैध मार्गाने लाकूड तोड होणार नाहीत. हे सर्वात गोष्टी ह्या मालकाने किंवा सर्व वनांची मालकी सरकारकडे जर ठेवली तर नक्कीच ते कायदे चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली जाईल आणि कठोर कायदे पाळले जातील आणि त्यातून नक्कीच त्या ठिकाणी असणाऱ्या या अवैध मार्गाने करणाऱ्या लाकूड तोडून त्या ठिकाणी नक्कीच शिक्षा होऊ शकते. आता काही वनामध्ये कीटक असेल किंवा जीवजंतूंचा उपद्रव अधिक असतो, अशा वेळी त्या ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी होणे गरजेचे आहेत. म्हणजे काही असे वन असतात की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवजंतू किंवा वेगवेगळे कीटक असतात आणि हे कीटक जीवजंतू किंवा उपद्रव असतात आणि त्या ठिकाणी असणाऱ्या झाडांना असेल वृक्षांना असेल या प्रकारच्या वनवा किंवा या ठिकाणी असणारे किंवा वळवी असतील यासारख्या वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असतील. हे कीटक त्या ठिकाणी कीटक असले तर त्या ठिकाणी जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. हे जंगलाचे नुकसान टाळायचे असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक त्या ठिकाणी असणाऱ्या कीटकनाशकाची फवारणी असेल किंवा औषधाची फवारणी त्या ठिकाणी केली गेली पाहिजे, तर त्याचाही नक्की फायदा होऊ शकतो. त्यानंतर पुढे जाऊया. अजून बघत असताना या झाडांमध्ये काही रोगट असतील किंवा कीड लागलेली झाडे असतील ते शक्यतो काढून टाकली गेली पाहिजे. म्हणजे जर त्या ठिकाणी असेल तर त्याच्यावर असणारी कीड असेल तर नक्कीच त्या ठिकाणी त्याचा नायनाट त्या ठिकाणी होऊ शकतो असे आपल्याला सांगता येईल. थोडक्यात संशोधनातून आपण असा विचार केला पाहिजे की रोगास किंवा एखाद्या किडीमध्ये प्रतिकार करतील असे झाडाची रोपे तयार केली पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये जर या संशोधन करत असताना या रोगावर किंवा या किडीवर नियंत्रण करण्यासाठी अशा प्रकारची रोपे तयार झालीत तर नवीन जोमाने वाढणाऱ्या वृक्षांची जाती विकसित कराव्यात आणि जास्तीत जास्त प्रमाणात जर जाती विकसित झाल्या तर नक्कीच त्याचाही फायदा होऊ शकतो. थोडक्यात बांधकाम असेल, इंधन असेल, कागद असेल इत्यादी ठिकाणी जो लाकडाचा वापर होतो तो कमी करताना पर्यायी उपाययोजना करावी गेली पाहिजेत, ज्यामुळे लाकडाची मागणी कमी होईल. यामुळे लाकूड तोडीचे प्रमाणही कमी होईल आणि पर्यायाने वनक्षेत्र कमी होणार नाही याची ही काळजी घेतली पाहिजे. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर लाकूड असेल त्या लाकडाला पर्यायी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे थोडक्यात लाकडाचे प्रमाण कमी होईल आणि पर्यायाने वनक्षेत्र कमी होणार नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला निर्वनी करण्यापासून बचाव करता येईल असे आपल्या या ठिकाणी सांगता येऊ शकतं. म्हणजे थोडक्यात वनक्षेत्र वाढवण्यामध्ये मदत होऊ शकते. आता वनसंवर्धन करण्यासाठी शालेय स्तरावर मुलांमध्ये वनसंवर्धनाचे मूल्य निर्माण होणे गरजेचे आहे असं आपल्या या ठिकाणी सांगता येऊ शकतं. थोडक्यात वनसंवर्धनासाठी शालेय स्तरावर म्हणजे शालेय स्तरापासून जर मुलांमध्ये वनसंवर्धनाचे मूल्य जर निर्माण झाले तर नक्कीच त्याचाही फायदा होऊ शकेल. म्हणजे आता प्राथमिक स्तरापासून आपण जर विचार केला तर प्राथमिक स्तरापासून तर उच्च शिक्षणापर्यंत पर्यावरण शिक्षणासारख्या त्यामध्ये वनसंवर्धनाचा समावेश होणं गरजेचं आहे. तसेच पुढच्या पिढीमध्ये अधिक जागरूकता कशी निर्माण होईल याचाही विचार त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. हे सर्वच गोष्टीचा अभ्यास असताना किंवा प्रत्येक गोष्टीची उपाययोजना करत असताना ही प्राथमिक पातळीवरून अतिशय उच्च पातळीपर्यंत ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. मग ते प्रत्येकाच्या समाजातील प्रत्येक भागापर्यंत किंवा प्रत्येकापर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत तरच त्या ठिकाणी त्याचा फायदा
त्याचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे वनसंवर्धनाचा समावेश करत असताना प्रत्येक पिढीपर्यंत गोष्टी जाईल याचा विचार करावा. म्हणजे सध्याच्या पिढीमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रसार माध्यम सर्वात महत्त्वाची गरज आहे. प्रसार माध्यमांचे कार्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. जर आपण प्रत्येक सर्व घटकांनी असेल किंवा शासनाला सकारात्मक पाठिंबा आणि मदत केली तर नक्कीच येत्या काही वर्षांमध्ये आपण महाराष्ट्राचे वनक्षेत्र हे 33% अपेक्षित टक्केवारीला पूर्ण करू शकेल यात शंका वाटत नाही. थोडक्यात आपण प्रत्येक योजना, प्रत्येक उपाययोजना चांगल्या प्रकारे केल्या तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये असणारा इच्छाशक्ती जर जागृत झाली तर महाराष्ट्रातील प्रत्येक मानवाने इच्छाशक्ती जर जागृत केली तर प्रत्येकाने एक झाड लावले, त्याचे संगोपन चांगल्या प्रकारे केले, नक्कीच काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचे वनक्षेत्र हे 33% किंवा त्यापेक्षा जास्त झाल्याशिवाय राहणार नाही असे या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी थांबतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण बघितलं की इतर उपाययोजना असेल की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या या वन संवर्धन करण्यासाठी वनसंवर्धक पूरक कार्यक्रम असेल, उपक्रम राबवणे असेल, वनशेती सारखा कार्यक्रम असेल, कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे असेल, पुन्हा वृक्षारोपण असेल किंवा इतर कोणकोणत्या उपाययोजना आपण करू शकतो की या ठिकाणी जास्तीत जास्त वनक्षेत्र वाढेल आणि निर्वनीकरण कसं कमी करता येईल याचाही विचार आपण या ठिकाणी केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले असेल तर या ठिकाणी माझा मेल आयडी दिला आहे, त्यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण वनसंवर्धन आणि वनसंवर्धन ही काळाची गरज आहे. वनसंवर्धन कसं करता येईल, आपण कोणकोणत्या उपाययोजना म्हणजे फॉरेस्ट कॉन्झर्वेशन इन महाराष्ट्र किंवा रेमेडियल मेजर्स ऑफ फॉरेस्ट कॉन्झर्वेशन या टॉपिक बघितला आहेत. पुढील तासिकेला आपण बघणार आहोत खनिज संपदा म्हणजे काय किंवा महाराष्ट्रामध्ये असणारे मिनरल रिसोर्सेस कोणत्या स्वरूपाचे आहे, मिनरल रिसोर्सेस म्हणजे काय, या मिनरल रिसोर्सेस विषयी असणारे त्याचे प्रमुख कोणकोणत्या भागामध्ये त्याचे वितरण झाले आहेत, कोणत्या भागामध्ये किती उत्पादन होते याचा विचार पुढील तासिकेला आपण करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.